Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Hello friends, welcome to concept classes. Today's topic is moment of inertia as an analogous quantity of a mass. So let's start the session. Topic ची heading जरा मोठी बघा. That is moment of inertia as an analogous quantity of a mass. आता हा rotational dynamics मधला part 2 चालू होतो, जे की rotation motion म्हणून आणि जुन्या सिलेबस नुसार आहे, राईट. तर नव्या सिलेबस मध्ये फक्त हेडिंग त्याची चेंज आहे. तर यामध्ये हा पॉइंट बघत असताना काही बेसिक गोष्टी बघूया आपण. फर्स्ट, जसं की आपल्याला माहितीच आहे बघा, 11th स्टँडर्डला झालेलं आहे की रिजिड बॉडी म्हणजे काय. रिजिड बॉडी म्हणजे अशा प्रकारची बॉडी जे की कुठलाही जॉमेट्रिकल शेप काय करते ते डिझाईन करते, किंवा त्यातले पार्टिकल जे असतील ते कधीच त्यांचं जे डिस्टन्स असेल हे चेंज करत नाही. त्याला आपण रिजिड बॉडी असं म्हणतो. ओके. आणि युनिव्हर्समध्ये कुठली रिजिड बॉडी सध्या अवेलेबल नाही आहे, पण आपण कन्सिडर करतो आयन, राईट. तर आयन प्रॅक्टिकली आपण आयन ॲज अ रिजिड बॉडी आपण कन्सिडर करून एक कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आपण बघतो. ओके. सो रोटेशनल एनर्जी किंवा रोटेशनल मोशन ज्यावेळेस आपण बघतो त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्या रिजिड बॉडीला रोटेट करायचं. ओके. रोटेट करत असताना यामधलं जे डिस्टन्स आहे पार्टिकलचं हे तर काही चेंज होणार नाही. ओके. डिस्टन्स जर चेंज झालं नाही, बट ह्या बॉडीचा जो सेंटर असणार, राईट, जो की सर्कल म्हणून आणि रोटेट करणार, त्याला आपण म्हणतो ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके. म्हणजे आता एक रिजिड बॉडी आहे, ओके, ती आपण कन्सिडर केली, ती सर्क्युलर राहणार नाही, जॉमेट्रिकल शेप कुठला असू शकतो. ओके. तर ह्या पर्टिक्युलर रोटेशन मध्ये ज्यावेळेस रोटेट होणार तर एक ॲक्सिसच्या भोवती ती रोटेट होणार. म्हणजे ॲक्सिस हा काय झाला तुमचा पॉइंट ओ, हा म्हणजेच तुमचा काय झाला ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके. देन ज्यावेळेस आपण रोटेटिंग मोशन बघतो त्यावेळेस बऱ्याचशा अशा सिच्युएशन आपण कन्सिडर करू शकतो. जसं की फर्स्ट सिच्युएशन, ओपन और क्लोज डोअर. बघा, आता आपण ज्यावेळेस डोअर ओपन करतो, ओके, तर कॉर्नरने जर आपण दरवाजा जर ओपन केला तर तो आपल्याला साध्या स्वरूपामध्ये कमी फोर्स आपल्याला लावून काय करावं लागतं, तो दरवाजा आपला ओपन होतो, बरोबर. पण आपण जर हिंजेस, ज्या की बिजागऱ्या असं म्हणतो आपण, तिथून जर फोर्स आपण लावला तर त्याला तेवढा जास्त फोर्स लागतो. ओके. म्हणजेच काय, द रोटेटिंग किंवा टर्निंग इफेक्ट हा प्रोड्यूस होतोय. तर टर्निंग इफेक्ट इट प्रोड्युसेस व्हॉट, दॅट इज टॉर्क. ओके. तर यालाच आपण काय म्हणतो, टॉर्क. म्हणजे ज्यावेळेस ओपन और क्लोज डोअर ज्यावेळेस येईल त्यावेळेस टॉर्क हे एक्झाम्पल त्याचं काय असणार, कन्सिडर करणार. ओके. देन सेकंड आपण जर कन्सिडर केलं, दॅट इज वॉटर टॅप. वॉटर टॅप ज्यावेळेस आपण ओपन करतो किंवा क्लोज करतो, पण आता हे ओपन क्लोज करत असताना हे रोटेट होणार आहे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर वॉटर टॅप हे एक एक्झाम्पल येतं, दॅट इज नथिंग बट अ कपल, राईट. तर वॉटर टॅप इट प्रोड्युसेस अ प्युअरली रोटेशनल मोशन. ओके. इट प्रोड्युसेस रोटेशनल मोशन प्युअरली, नो ट्रान्सलेशनल मोशन. त्यात ट्रान्सलेशनल मोशन राहणारच नाही. ओके. इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये आपण बघतो रिजिड बॉडी. रिजिड बॉडी कशाला म्हणणार, ज्याचा की कुठल्याही प्रकारचे जॉमेट्रिकल शेप असणार, राईट. आणि त्यामधले कुठला जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला रिजिड बॉडीवर तर त्याचा शेप काही चेंज होत नाही. मग आता रिजिड बॉडीला आपण रोटेट केलं, राईट. तर रोटेट करत असताना त्याचा सेंटर ऑफ सर्कल, त्यालाच आपण काय म्हटलं, ॲक्सिस ऑफ रोटेशन, ज्याच्या भोवती तो फिरणार आहे. ओके. रोटेशनल मोशन मध्ये आपण दोन सिच्युएशन बघितल्या. फर्स्ट, ओपन और क्लोज द डोअर, आणि ओपन आणि क्लोज द वॉटर टॅप. ज्यावेळेस ओपन और क्लोज द डोअर जर म्हटलं तर त्यावेळेस टॉर्क प्रोड्यूस होतोय, आणि वॉटर टॅप मध्ये ओपन किंवा क्लोज करताय त्यावेळेस तुमचा कपल प्रोड्यूस होते. ओके. आणि कपल विच प्रोड्युसेस अ प्युअर रोटेशनल मोशन, नॉट अ ट्रान्सलेशनल मोशन. ओके. तर आता या बेसिसवर आपल्याला एक सांगता येतं की व्हॉट इज मेन बाय इनर्शिया. ओके. तर आता बघा, इनर्शिया कशाला म्हणायचं,
इनर्शिया साधा स्वरूपामध्ये आपलं मास म्हणजेच इनर्शिया असतं. ओके, मास इज कॉल्ड ॲज व्हॉट, इनर्शिया. बट हे कोण सांगतं आपल्याला? मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं तर एम आय आपण असं म्हणतो. ओके, ट्रान्सलेशनल मोशन आपण बघतो, राईट. ट्रान्सलेशनल मोशन म्हटलं तर ऑब्जेक्ट तुमचा एका ठिकाणीच थांबलेला आहे. ओके, तर म्हणजेच त्याचं जे वेट आहे तर तेच तुमचा काय झाला, मास झाला. ओके, तर वेट तुमचा जर मास होत असेल आणि तो रेस्ट पोझिशनलाच तसा असेल तर रेस्ट पोझिशन इज ऑफर्ड ॲज व्हॉट, दॅट इज रोटेशनल मोशन. ओके, तर त्याला ज्यावेळेस आपण मोजू तर त्यावेळेस तो रोटेशनल इनर्शिया म्हणून काम करणार. हे कळायला पाहिजे एकदा. ठीक आहे, म्हणजे इनर्शिया इज नथिंग बट व्हॉट, मास इन ट्रान्सलेशनल मोशन. ओके, बट ट्रान्सलेशनल मोशन मध्ये ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा रेस्ट पोझिशनला आहे तो ऑफर काय करतो, रोटेशनल मोशन कन्सिडर करतो. म्हणजे रोटेशनल मोशनला ज्यावेळेस आपण मोजू त्यावेळेस तो रोटेशनल इनर्शिया म्हणून काम करतो. ओके, याला आणखी आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शियाला आणखी जर समजून घ्यायचं असेल, राईट, तर आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी हे एक्सप्रेशन बघायचं. सो आता या पर्टिक्युलर हेडिंगच्या अंडरमध्येच आपलं ते इक्वेशन काय होतं, स्टार्ट होतं. ओके, सो आपण आता इक्वेशन बघूया. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी यामधलं आता एक्सप्रेशन बघूया आपण कन्सिडर करूया एक रिजिड बॉडी. ठीक आहे, ज्याचा शेप काहीही असू शकतो. ओके, आणि एक ॲक्सिस काय केला आपण त्यातून पास केला का, कारण हे आपल्याला रोटेट करायची रिजिड बॉडी क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन विथ अँग्युलर व्हेलॉसिटी दॅट इज ओमेगा. ओके, विथ अ सेंटर इज O. Having a mass of a rigid body is for a different particle is a different. So पहिल्या पार्टिकलसाठी मी मास m1 कन्सिडर करतो, दुसऱ्यासाठी m2 अप टू m3 और n रेस टू पार्टिकल असेल म्हणून m1 m2 अप टू व्हॉट mn, राईट. आता हे याचं मास पर्टिक्युलर आपण कन्सिडर केलं. बट महत्त्वाचं काय, ज्यावेळेस तुम्ही m1 हे ज्यावेळेस डिस्टन्स कन्सिडर करशाल त्यावेळेस तुमची रेडियस पण चेंज झालेली असणार. म्हणजेच प्रत्येक पार्टिकलसाठी रेडियस ही वेगळी असणार. म्हणजेच r1 r2 अप टू rn, म्हणजे रेडियस पण काय होते, व्हॅरी होते. ओके, तर पुन्हा सांगतो, एक आपण रिजिड बॉडी कन्सिडर केली. रिजिड बॉडीला आपण अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करतो विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. याचं जे मास आहे हे डिस्टन्स डिफरंट पार्टिकलसाठी डिफरंट असतं. m1 m2 अप टू mn पर्यंत आपण कन्सिडर करतो. त्यासाठी त्याची रेडियस r1 r2 rn. अरे रेडियस चेंज झाली, मास पण चेंज झालं, म्हणजे तुमची लिनियर व्हेलॉसिटी पण काय होणार, चेंज होणार. ओके, सो मी डायरेक्टली स्टार्ट करतो. लेट m मास ऑफ अ रिजिड बॉडी m1 m2 mn are the mass of particle, r is the radius किंवा r1 r2 rn is the radius of a particle, right. Then आता आपण linear velocity बघूया. So the linear velocity for particles are also different. प्रत्येक याच्यासाठी आता OM1 म्हटलं तर M1 साठी लिनियर व्हेलॉसिटी V1 झाली, M2 साठी V2, Vn साठी Mn साठी Vn. ओके, सो V इज इक्वल्स टू R ओमेगा. हे आपल्याला माहिती आहे काय, ही रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. फार महत्त्वाचं एक्सप्रेशन आहे, 11th तुम्हाला झालं नाही. ठीक आहे, V इज इक्वल्स टू R ओमेगा फॉर पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलसाठी बघा, आता माझं V1 इज इक्वल्स टू R1 ओमेगा. तर ओमेगा तर सगळ्यांना सारखाच आहे म्हणून V1 R1 ओमेगा. तर दुसऱ्या पार्टिकलसाठी काय असणार, V2 इज इक्वल्स टू R2 ओमेगा. आता n पार्टिकल असेल तर Vn Rn ओमेगा, राईट. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहे 1 2 3 याला इक्वेशनला नाव देण्याची गरज नाही सध्या. ठीक आहे, पण तुम्ही जर ते द्यायचे असेल तर देऊ शकता. आता Vn इज इक्वल्स टू Rn ओमेगा झालं. बट आपल्याला माहिती आहे बघा, रोटेशनल कायनेटिक एनर्जी
तर कायनेटिक एनर्जीचं साधं एक्सप्रेशन काय असतं 1/2 mv². ओके, पण रोटेशनलसाठी म्हणजेच एनर्जी माझी काय असणार ई रोटेशनल म्हणजेच 1/2 mv². राईट. मग आता मला सांगा एनर्जी प्रत्येक पार्टिकलसाठी पण वेगळी असणार म्हणजेच 1/2 m1v1². हे 1 1 तर 1 1. ठीक आहे. देन E2 साठी काय असणार 1/2 m2v2². राईट. आणि त्याच पद्धतीने Vn साठी काय असणार En साठी काय असणार n पार्टिकल आहे म्हणून 1/2 mn/vn². राईट. E1 E2 En मी याला एक एक्सप्रेशन नाव देतो 1 2 and 3. राईट. आता हे तिन्ही जर पार्टिकल तुम्ही बघितले 1 2 3 त्यामध्ये तुम्हाला V1 च्या व्हॅल्यू दिलेल्या आहे बघा. V1 ची दिली, V2 ची दिली, Vn ची दिली. तर एक्सप्रेशन 1 2 आणि 3 मध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुट करू शकतो. ओके. सो पुट व्हॅल्यू ऑफ V1 V2 Vn इन इक्वेशन 1 2 and 3. 1 2 3 म्हटलं तर बघा आता E1 इज इक्वल्स टू 1/2 m1v1². m1 ॲज इट इज v1 चा स्क्वेअर म्हणजेच काय r1 चा स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर r1² ओमेगा². ओके. देन E2 इज इक्वल्स टू 1/2 m2 r2² ओमेगा². En इज इक्वल्स टू mn rn² ओमेगा². याला इक्वेशन नंबर 4 5 आणि 6. राईट. हे अपडेटेड इक्वेशन झाले. मग आता मला सांगा हे तुमचे En E2 En पर्यंत तुमचे हे झाले टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी. राईट. मग आता ही कायनेटिक एनर्जी आपण टोटलच्या फॉर्म मध्ये फाइंड करू शकतो. ओके. सो टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन. आता टोटल कायनेटिक एनर्जी म्हटलं तर ई टोटल म्हटलं तर आपलं काय असणार E1 प्लस E2 प्लस En. राईट. मग आपल्याला E1 E2 En ह्या सगळ्या व्हॅल्यू यामध्ये पुट करू शकतो इक्वेशन मध्ये. राईट. सो Et इज इक्वल्स टू E1 ची व्हॅल्यू काय 1/2 m1 r1² ओमेगा² प्लस 1/2 m2 r2² ओमेगा² प्लस 1/2 mn rn² ओमेगा². आता यामध्ये बघा ओमेगा 1/2 ओमेगा² हा तर सरळ सरळ कॉमन निघतो. राईट. राहतं काय ब्रॅकेटमध्ये m1 r1² m2 r2² प्लस अप टू mn rn². ओके. तर यामध्ये बघा आता हे n नंबर ऑफ मध्ये तर आपण याला समेशन साइनने रिप्लेस करू शकतो. तर सरळ समेशन साइन वापरून घ्या. समेशन ऑफ I1 to n स्टार्टिंग 1 पासून आहे आणि शेवट कुठपर्यंत आहे n म्हणून 1 to n दॅट इज mi/ri². राईट. तर हे माझं काय झालं ई टोटल ई रोटेशनलचं टोटल झालं. राईट. मग याचा आता ई रोटेशनल म्हणजे ई रोटेशनलचा टोटल झालं तर आता ई ट्रान्सलेशनल पण आपण बघू शकतो. ओके. फर्स्ट बघा पुन्हा रिपीट करतो. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीमध्ये आपण एक रिजिड बॉडी कन्सिडर केली, त्याला रोटेट केलं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने विथ मास m1 m2 mn, त्याच्यात रेडियस r1 r2 rn विथ वेलोसिटी v1 v2 vn म्हणजे 3 चेंज करून टाकले. ठीक आहे. त्याला आपण काय केलं ह्या v1 v2 vn ला कायनेटिक एनर्जीमध्ये पुट केलं जे की E1 E2 En पर्यंत मिळालं आपल्याला. त्यामध्ये v1 v2 vn च्या व्हॅल्यू पुट केला आणि आपल्याला 4 5 6 हे इक्वेशन मिळालं. 4 5 6 इक्वेशन आपण काय केलं इक्वेट केलं कशासोबत टोटल एनर्जी सोबत. मग त्याला ऍड केल्यानंतर सिंपली काय मिळालं आपल्याला 1/2 ओमेगा² समेशन I1 to n mi/ri². ओके. आता याचा उपयोग आपल्याला कशामध्ये करायचा ट्रान्सलेशन मध्ये. ओके. तर पहिले हे नोट करून घ्या. ओके. तर लास्ट इक्वेशन आलं होतं आपलं ई टोटल रोटेशनल मधलं 1/2 ओमेगा² इन ब्रॅकेट समेशन ऑफ 1 to n mi/ri². याला इक्वेशन नंबर 4 5 6 याला 7 नाव. ठीक आहे. आता वी नो दॅट ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी मध्ये आपण मास त्याचं कन्सिडर करतो कॅपिटल M
So E translational is equals to 1 by 2 capital mv square with a linear velocity v. ठीक आहे, हे ई ट्रान्सलेशनल झालं. ओके, आता याला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 8. राईट. आता इक्वेशन 7 आणि इक्वेशन 8 याला ज्यावेळेस आपण कम्पेअर करतो, तर कम्पेअर करत असताना महत्वाचं की आपला ट्रान्सलेशनलचा मास of mass m is analogous to the, हा कॅपिटल M हा analogous आहे कोणासोबत, रोटेशनल सोबत. ओके, टू द रोटेशनल ऑफ समेशन I1 to n mi ri स्क्वेअर. बट रोटेशनल मध्ये यालाच आपण काय म्हणतो, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच एम आय. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज रिप्रेझेंटेड ॲज आय एम आय किंवा समेशन ऑफ I1 to n एम आय आर आय स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला हा ट्रान्सलेशनल रोटेशनल सोबत कम्पेअर करायचा कॅपिटल एम ह्या समेशन I1 to n एम आय आर आय सोबत. ज्यावेळेस तुम्ही कम्पेअर करशाल तर तो हा इनर्शिया आपल्याला मिळतो. ओके, so the equation 7 is written as, याला आपण कसं लिहू मग बघा, E rotational is equals to 1 by 2 ओमेगा स्क्वेअर. हे टोटल चेंज होणार कशाने, I नी, म्हणजेच I जे 1 by 2 I ओमेगा स्क्वेअर हा तुमचा काय झाला, रोटेशनल एनर्जी. राईट. तर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी मध्ये आपल्याला हे फायनल इक्वेशन मिळतं. ह्या इक्वेशनला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 9. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण याच्यावरून डिफाइन करू शकतो की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज डिफाइन ॲज इट इज अ प्रोडक्ट ऑफ. आता प्रोडक्ट कशाचा घेतला होता आपण, प्रोडक्ट ऑफ मास अँड इट्स रेडियस अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर यालाच आपण काय म्हणतो की सिम्पली मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिपेंड 3 फॅक्टरवर असतो. ओके, एम आय इज डिपेंड अपॉन कुठले 3 फॅक्टर बघा, फर्स्ट शेप अँड साइज ऑफ ऑब्जेक्ट, दुसरं असतं पोझिशन अँड ओरिएंटेशन, and third distance between the particle. ओके, आता हे 3 फॅक्टर आहे. तर यातला आपण एक फॅक्टर एक्सप्लेन करू शकतो की डिस्टन्स बिटवीन पार्टिकल म्हणजे कसं. बघा, आता मी एक रॉड कन्सिडर केला. ठीक आहे, हा रॉड आहे आणि त्याला एक ॲक्सिस पास केला त्याच्या सेंटरमधून. ओके, आणि त्याला रोटेट केलं. याला रोटेट ज्यावेळेस करणार मी तर याचा इनर्शिया I1 आपण कन्सिडर करू. मला सांगा, आता इथे एक पार्टिकल मी जर कॉर्नरला कन्सिडर केला, ओके, आणि त्याचं ॲक्सिस पासूनचं जे अंतर आहे, ओके, तर हे थोडंसं कमी आहे. ही माझी पहिली केस झाली, म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असणार. राईट. आणि त्याचप्रमाणे मी जर सेकंड एक डायग्राम कन्सिडर केली, म्हणजे रॉड कन्सिडर केला आणि त्याला ॲक्सिस त्याचा कॉर्नरमधून जर पास केला, राईट, याला मी I2 असं म्हणतो. म्हणजे आता ॲक्सिसचं आणि माझा इथं पार्टिकल कॉर्नरला, म्हणजे हा कॉर्नरचा आणि ॲक्सिसचा याचा काय झाला, डिस्टन्स वाढलं. डिस्टन्स वाढलं म्हणजे तुमचं इनर्शिया पण वाढणार. ओके, म्हणजे यामध्ये आपण असं सांगू शकतो की I2 इज ग्रेटर दॅन व्हॉट, I1. हे का झालं, तर ॲक्सिस तुमचा त्या पार्टिकल पासून किती अंतरावर आहे यावर तुमचं काय असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया ठरत असतो. ओके, त्यानंतर आपण जर ह्या एक्झाम्पलमध्ये किंवा ह्या एक्सप्रेशनमध्ये आपण जर रिजिड बॉडी जर कन्सिडर केली नसती, राईट, रिजिड बॉडी कन्सिडर केली म्हणून डिस्क्रीट पार्टिकल आले. राईट, रिजिड बॉडी जर कन्सिडर केली तर कंटिन्युअस पार्टिकल येईल. कंटिन्युअस पार्टिकल आले म्हणजेच तुम्हाला ह्या 1/2 I ओमेगा स्क्वेअर आहे. ओके, किंवा तुमचं जे इनर्शियाचं जे इक्वेशन आहे,
म्हणजे I इज इक्वल्स टू काय होतं, समेशन ऑफ I1 to n mi स्क्वेअर. तर तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर रिजिड बॉडी कन्सिडर केली तेव्हा हा होता. ज्यावेळेस रिजिड बॉडी कन्सिडर नाही करणार त्यावेळेस काय असणार, समेशन इज रिप्लेस बाय दॅट इज इंटिग्रेशन. अँड इंटिग्रल म्हणू शकतो, इंटिग्रेशन म्हणू शकतो. mi इज रिप्लेस बाय दॅट इज dm अँड r इज सेम दॅट इज r स्क्वेअर. म्हणजे I इज इक्वल्स टू r स्क्वेअर dm. हे चेंजेस केव्हा होईल, ज्यावेळेस रिजिड बॉडी कन्सिडर करणार नाही तेव्हा. ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर आपले रिजिड बॉडी ज्यावेळेस कन्सिडर करशाल त्यावेळेस हे तुमचं ॲज इट इज राहणार. याचा SI एक युनिट असतं, लक्षात ठेवा, kg मीटर स्क्वेअर. आता मीटर स्क्वेअर म्हटलं तुमची रेडियस मीटर स्क्वेअरमध्ये असते, मास हे तुमचं kg मध्ये असतं म्हणून kg मीटर स्क्वेअर. ओके, तर हे एक असं साधं सरळ एक इक्वेशन आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. न्यू सिलेबसमध्ये याचं नाव थोडं बदलण्यात आलं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲज अन अॅनालॉगस क्वांटिटी ऑफ मास. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येईल की काय सर कुठलं फॉलो करायचं, तर फॉलो हे केलं तरी काही अडचण नाही, राईट. हे सोपं जातं आणि एक्सप्रेशन बेस्ड आहे. ओके, तर याला फक्त थेअरीची जोड तुम्हाला लागणार, राईट. तर तुमचे यामध्ये पॉईंट जर क्लिअर होत असेल तर याला फॉलो करत चाला, राईट. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना देखील ते काय करा, शेअर करा. ओके, सो थँक्यू.